हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे आमचा फायनल डे इन सिंगापोर आणि आम्ही आज चेकआउट करणार आहे आमच्या हॉटेलमधून. जाणार आहे एअरपोर्टला, कारण का इथलं सिंगापूर एअरपोर्ट आहे जे खूप फेमस एअरपोर्ट आहे चंगी एअरपोर्ट. आणि तिथे खूप मस्त वॉटरफॉल वगैरे क्रिएट केलेला आहे आणि तिथे पण खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर तुम्ही त्या गोष्टी प्लॅन करू शकता तुमच्या सिंगापोर ट्रिपमध्ये, जसं आम्ही प्लॅन केलं. म्हणजे तुम्ही जेव्हा येत असाल तेव्हा सुद्धा प्लॅन करू शकता, ज्या दिवशी तुम्ही एअरपोर्टला आलात त्या दिवशी और ज्या दिवशी तुमची फ्लाईट असेल. तो आम्ही असं प्लॅन केलेलं की आमची फ्लाईट जी आहे संध्याकाळची आहे, रात्रीची आहे ऑलमोस्ट. सो आम्ही आज दिवसभर चंगी एअरपोर्ट एक्सप्लोर करणार आहे आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी फ्लाईट पकडून इंडियामध्ये जाणार आहोत. अँड चंगी एअरपोर्टसाठी पण तिकीट्स आहेत, सो जे तुम्ही बुक करू शकता अगेन क्लूक ॲपवरून. तर बेसिक तिकीट्स आहे, जास्त महाग नाही आहे, ते तुम्ही नक्की बुक करा सो दॅट तिकडे जाऊन तुम्हाला लाईन नाही लावावं लागणार. आणि आम्ही हे हॉटेल रेकमेंड करतोय कारण का इथून सगळ्या गोष्टी खूप जवळ आहे. लिटिल इंडिया, हाजी लेन, बुगी स्ट्रीट, सगळ्या गोष्टी इथून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि जे की आम्ही तुम्हाला आमच्या ब्लॉग्समध्ये नाही दाखवलं आहे, बट आम्ही जाऊन आलो आहे, जस्ट रात्री गेलेलो एक्सप्लोर करायला. सो आम्ही गोष्टी बघून आलो आणि खूप वॉकिंग डिस्टन्समध्ये, म्हणजे तुम्हाला लिटरली विंडोमधून सुद्धा त्या गोष्टी दिसतात. फक्त रोड क्रॉस करायचा आणि अपोजिट साईडलाच आहे. आणि आता आम्ही निघालो आहे एअरपोर्टला, जसं सूरजने सांगितलं. आणि आम्ही जाणार आहोत अगेन MRTने. आज आमचा शेवटचा दिवस असणार आहे MRTने ट्रॅव्हल करायचा. एक्सपिरियन्स इतका छान होता ना इथे MRTचा की अजूनही असं वाटतं की म्हणजे वाव, वाटतच नाही की खूप सिस्टमॅटिक आहे. तिकडून जाणार आहे आम्ही लॅव्हेंडर MRT स्टेशन आणि तिकडून जाणार आहे ताना मेराला आणि तिकडून डायरेक्ट चंगी एअरपोर्टसाठी MRT आहे. आणि त्याचं पण तिकीट $1 आहे. सो तुम्ही पूर्ण ट्रिपमध्ये तुम्हाला $30 ईच मॅक्स लागणार MRTचं इझी लिंकमध्ये. सो आम्ही सजेस्ट करू की तुम्ही एकसाथच एवढे सगळे अमाऊंट नका टाकू, तुम्ही थोडी टाका. $10 मिनिमम टाकावी लागते. सो $10 पहिले टाका आणि नंतर जसं तुम्हाला लागेल त्या टाईममध्ये तुम्ही चेक करू शकता. कारण त्या प्रत्येक जे तुम्ही रिचार्ज करता ना तिकडे तुम्ही तुमचं बॅलन्ससुद्धा चेक करू शकता तुमच्या इझी लिंक कार्डमध्ये किती आहे. अँड यस वनमोर की तुम्ही हे इझी लिंक कार्ड परत डिपॉझिटसुद्धा त्या लोकांना परत करू शकता. तुमचे जे $5 आहे ते तुम्हाला डिपॉझिट येस भेटतील. सो आम्ही सुद्धा हे करणार आहे. सो मेक शुअर करा की तुम्ही घरी घेऊन नाही जाते, कारण काय एनी विच वेज आपल्याला ते उपयोगी नाही पडणार आहे इंडियाला जाऊन. हे आमचं फायनल डे, जसं सूरजने तुम्हाला सांगितलं, आणि हॉटेलमधनं चेकआउट करतो आहे. आणि तुम्ही जर हॉटेल बघितलं असेल तर आधीच्या ब्लॉग्समध्ये आमच्या, तर आमचं हॉटेलचं नाव होतं द बॉस. लॅव्हेंडर MRT स्टेशनच्या अगदी बाजूलाच, म्हणजे फक्त 10 मिनिट्सचं वॉकिंग डिस्टन्स आहे, जे की तुम्हाला समजणारसुद्धा नाही. आणि एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग, खूप छान स्टे होता, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत इथे. सो आम्ही नक्की रेकमेंड करू तुम्हाला. तर पुढच्या वेळेला तुम्ही जर येणार असाल तर नक्की स्टे करा या हॉटेलमध्ये, कारण काय सगळ्या गोष्टी इकडून सगळ्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत. किंवा जर तुम्ही MRTने ट्रॅव्हल करणार असाल तर MRT स्टेशनसुद्धा चेंज करण्यासाठी खूप जवळ आहे. सो बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही जर सिंगापूरमध्ये ट्रॅव्हल करायला किंवा फिरायला येत असाल तर. अँड अजून एक मेन गोष्ट म्हणजे हे लोक जे प्रोव्हाइड करतात ते म्हणजे वॉटर बॉटल. इथे आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं पिण्यासाठी. सो ह्यांनी पाण्याचीसुद्धा सोय केलेली आहे. तर तुम्ही इकडेच ह्यांच्या हॉटेलच्या खालच्या लॉबीमधूनच पाणी भरून घेऊ शकता, सो दॅट तुम्हाला बाय करायची सुद्धा गरज नाही लागणार. कारण का एवढ्या दिवसामध्ये आम्ही एकदासुद्धा पाण्याची बॉटल बाय केलेली नाही आहे, कारण का हॉटेलमध्ये ते लोक प्रोव्हाइड करतात. अँड बेस्ट हॉटेल, बेस्ट फॅसिलिटीज, सगळं काही छान होतं. आमचं स्टेसुद्धा खूप छान होतं. ज्वेलसाठी आपल्याला जायचं आहे टर्मिनल 3ला, बट त्याआधी आपल्याला आपल्या बॅगेज चेक इन करायचं आहे. आणि आमचं T3 पासूनच फ्लाईट आहे. चेक करणार आहे की विस्तारा अलाव करतं का नाही अर्ली चेक इन फॉर लगेज. इफ नॉट तर आम्ही लॉकर रूममध्ये बॅग्स ठेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर ज्वेल बघायला जाणार आहे.
सर्वात पहिले आपण जे मेट्रोचे कार्ड्स घेतलेले MRTचे कार्ड्स घेतले होते ते आपण रिटर्न करूया फॉर आर डिपॉझिट गेटिंग बॅक. कार्ड रिफंड करण्यासाठी आम्ही आलेलो टर्मिनल 3ला, कारण का ज्वेल टर्मिनल 3ला होतं. बट हे कार्ड रिटर्न करण्यासाठी आपल्याला जावं लागतं टर्मिनल T2ला. सो आता परत आम्ही इथून वर आलो आणि आता परत T2ला चाललो आहे, तिथून मग परत ज्वेलला जाणार आहे. MRT कार्ड रिटर्न करायला आम्ही आलो आहे आता टिकिटिंग सर्व्हिस सेंटरला. तिकडे आपला कार्ड रिटर्न करून पर कार्ड $5 रिफंड भेटणार आहे. बॅगेज आम्ही नाही ठेवतो कारण काय खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथे. ऑलमोस्ट जी चेक इनवाली बॅग आहे ती आहे $60 आणि जी आपली कॅबिन बॅग आहे ती आहे $11 ईच. आणि आमचं जे बॅगेज काउंटर, जे चेक इन काउंटर चालू होणार आहे विस्ताराचं, ते होणार आहे 4:30ला. सो आम्ही 4:30 नंतर बॅगेज ठेवू. आता आम्ही कॅरी करणार आहोत. 1000 रुपीजच्या वरती तर आम्ही नाही करणार आहे 2 तासांसाठी. आणि तसे 2च तास उरलेत आम्हाला चेक इन करायला. तर आम्ही आता बघणार आहोत आणि मग बॅग ठेवून परत येऊ. एअरपोर्टला आल्यानंतर आपण वॉटरफॉल बघितला आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडंसं शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये आलो आहे. सो यालाच कनेक्टेड आहेत मॉलसुद्धा आणि इथे आम्हाला 2 क्यूट शॉप भेटले. ते म्हणजे एक आहे हॅलो किटी आलं आणि ते खूप क्यूट गोष्टी आहेत मुलींसाठी. आणि सूरजला ते सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह शॉप वाटलं इथे ते म्हणजे ते पोकीमॉनवाला. आणि तिथे आम्ही आता जाणार आहोत आणि मलासुद्धा खूप आवडलं आहे पोकीमॉनचं शो. मग त्याच्या आधी पहिले हॅलो किटी एक्सप्लोअर करणार आहे, त्याच्यानंतर मग पोकीमॉनच्या शॉपमध्ये जाणार आहे. सूरज चाललाय आता पुढे पुढे पोकेमॉनच्या शॉपमध्ये. वाव यार, पिकाचू माझा फेवरेट आहे. सर्व चार्मेंडरचे एव्होल्युशन्स आहेत. चार्मेलियन, चार्मेंडर मस्त.
सर्वांचे एव्होल्युशन काय आहे ते सर्व मस्त बनतं. तिकडे टोपी घालून आहे तिकडे. खूप छान. सूरजने त्याचा आवडता पोकेमॉन घेतलाय. कोण कसं घालायचं ते आहे ना वरती. आता कॅनोपी पार्कमध्ये आधी कॅनोपी ब्रिज आहे, मग पुढे कॅनोपी पार्क आहे आणि इकडे सेकंड एंट्रन्स आहे. हे एक पेड अट्रॅक्शन आहे. तर ऑलमोस्ट आमचे 1300 रुपीज 2 लोकांसाठी गेलेले आहे, चार्ज झालेले. हे इथे तिकीट काउंटर आहे. जर तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक नसेल केलं तर इथून तिकीट बुक करू शकता. हे आहे कॅनोपी ब्रिज. आणि जर तुम्ही खाली बघाल तर माझ्या खाली फुल ग्लास आहे अँड असं वाटते की खालती पडेल. येस. याचं पण तिकीट वेगळं आहे. त्याचं तिकीट आम्ही घेतलं नाही पण कॅनोपी ब्रिजचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. अँड आता आम्ही आलो कॅनोपी पार्कमध्ये अँड इथे खूप छान छान असे ॲनिमल्स बनवलेले आहेत आणि ते ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, हत्ती आहे. म्हणजे खूप छान बनवले. फ्लावर्सनी बनवले, वेगवेगळे मटेरियलनी बनवलं. खूप सुंदर दिसत आहे. ते तुम्हाला आता दिसेलच लागेल. आणि कॅनोपी ब्रिजच्या तिकीटमध्येच हे कॅनोपी पार्क इन्क्लुडेड आहे. सो याचं वेगळं तिकीट काढायची गरज नाही आहे. हे याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. मेज वगैरे अजून 2-3 अट्रॅक्शन्स आहेत, त्यांचे तिकीट तुम्हाला वेगळे काढायला लागतील. बट मेक शुअर करा जर तुमच्याकडे लहान मुलासोबत येणार असाल तरच त्याचं वर्थ आहे ते काढणं. ऑरेल्स एवढं आम्हाला तर काय वर्थ वाटलं नाही. आणि तुम्ही कॅनोपी पार्क आणि कॅनोपी ब्रिज करा. बट मिरर मेज आणि दुसरा कोणता तरी एक मेज होता तो नका करू. जर तुमच्यासोबत किड्स नसतील तर, किड्स असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही जाऊ शकता. ऑरेल्स तुम्ही इथे येऊन बघून सुद्धा त्याच्यानंतर तिकीट पण ऑफलाईन सुद्धा बाय करू शकता. तो पण ऑप्शन इथे आहे. बघ किती सुंदर बनवलं बघ प्राची. फ्लावर्सनी बनवलं पूर्ण. टोपी पण घातला आणि गो पण घातला. मेल फिमेल आहे. टेडी बेअर बस त्याच्या हातावरचा. पोकेमॉन नाही आहे. कोण आहे?
सगळे बसायला सीट्स आहेत आणि सूरज बसलाय. जर तुम्ही कॅनोपी पार्कमध्ये आले आणि तुम्हाला हे असे सीट्स कुठे पण दिसले ना आणि तुम्हाला आराम करायला बसा, कारण की हे व्हेंटिलेटेड सीट्स आहे, अगदी फुल AC चालू आहे, तुमच्या पायाला पण येतो आणि ही सीट पण खूप थंड आहे, मस्त आराम आहे. इकडे एकूण एक गोष्ट काहीतरी वेगळी युनिक आहे. आणि वॉशरूम सांग सूरज. वॉशरूम म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढा स्मार्ट वॉशरूम बघितला आहे एसुरत. खूप मस्त वॉशरूम होता, खूप हायटेक वॉशरूम होता. सो आमचं पूर्ण एअरपोर्ट, कॅनोपी पार्क, ब्रिज एक्सप्लोअर करून झालं आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आय वुड से डू नॉट मिस दिस. खूप छान बनवलं आहे यांनी. कॅनोपी पार्क आणि ब्रिजचा एक्सपिरियन्स तर ॲक्च्युअली खूप छान होता. तो वॉटरफॉल सुद्धा खूप छान होता. आणि मेन म्हणजे आणि अजून एक गोष्ट जी आमची फक्त एकच गोष्ट ती राहिली आहे ती म्हणजे T2 टर्मिनलला जो एक एंट्री आहे तिथून कसा वॉटरफॉल येतो म्हणजे बेसिकली ते LEDs आहेत, मल्टिपल TVs म्हणू शकतो आपण त्यांना, आणि त्याच्यावरती एक वॉटरफॉल शो होतो. ते बघण्यासारखं आहे. पण आम्हाला आता जायचं आहे इमिग्रेशनसाठी आणि आमची फ्लाईट बोर्ड करणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे आम्ही ते नाही बघायला जाणार. बट नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आम्ही तेव्हा नक्की ट्राय करू करायचं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता सिंगापूरचा. जर तुम्हाला आमचा हा म्हणजे सिंगापूर सिरीज आवडली असेल तर नक्की आमच्या व्हिडिओजमध्ये कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला कशी वाटते आमची सिंगापूर सिरीज. अँड यस, अजून एक डिटेल ब्लॉगसुद्धा आम्ही ह्याच्यावरती बनवू की तुम्ही इटिनरी कशी प्लॅन करू शकता आणि सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू शकता त्याबद्दल. सिंगापूरमध्ये बऱ्याच गोष्टी खूप खूप छान आहेत. जसं मग लोक इकडचे खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम आला लोक सर्व तुम्हाला हेल्प करायला म्हणजे एवढे हेल्पफुल आहे की सर्वीकडे तुम्हाला कोणी ना कोणी भेटूनच जाईल हेल्प करायला. अँड अजून एक गोष्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण खूप चांगला आहे इकडचा. सो तुम्हाला कुठे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एखाद दिवस लागेल तुम्हाला समजायला की कुठून कुठे कसं जायचं आहे ते, बट दॅट इज व्हेरी इझी, लगेच समजून जाईल. आणि अजून एकच गोष्ट एक अशी आहे की थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बट तरीसुद्धा तुम्हाला जर बजेट ट्रिप प्लॅन करायची असेल जशी आम्ही केलेली, सो आमची ट्रिप जी पूर्ण झालेली ती खूप बजेटमध्ये झालेली आहे. सो आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमची इटिनरी जाणून घ्यायची आहे का, पूर्ण बजेट जाणून घ्यायचं आहे का. हा सिंगापूर सिरीजचा फायनल ब्लॉग आहे. तुम्हाला पूर्ण सिरीज कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून सांगा. खूप 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 लाईक्स द्या आम्हाला आणि सर्वांसोबत शेअर करा.